हॅलो नमस्कार, मी रोहन कदम बॉय विथ फुल वाईब्स या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आणि कन्सिस्टंट राहायचं आहे आणि रोज व्हिडिओ येणार आहेत. रोज म्हणजे आठवड्याला व्हिडिओ येणार आहेत. ट्राय करणार आहे व्हेजिफायचे जे काही हसेल्स असतील पर वीकमध्ये पर डेमध्ये ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. आणि जे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ज्यांना कोणाला फूड इंडस्ट्रीमध्ये माहीत करून घ्यायचे तेही दाखवेन. कर्जत ट्रेन आहे पण कर्जत ट्रेन नाही पकडायची आपण, खूप गर्दी असते. आता बदलापूरला उतरलो. बदलापूरच्या आउटलेटला आज चाललो आहे मी. आणि तिथे स्टाफ कमी आहे म्हणून जिथे स्टाफ कमी असतो तिथे मी विजिट करतो. आणि आज बघू कसं काय होतं. क्यूटचं असं क्रिसमस ट्री हे ग्लास पेंटिंग केलं होतं. आणि आज मी बदलापूरच्या आउटलेटला आलेलो कारण की इथे स्टाफ कमी, एकच किचन टीम मेंबर आहे इन सर्च ऑफ स्टाफ. आणि स्टाफ नसला की खूप प्रॉब्लेम होतो. आणि ही इज अ वन मॅन आर्मी. सूरज, मिस्टर सूरज कीपिंग मेकिंग शुअर एव्हरीथिंग इज नीट अँड क्लीन. आताच कस्टमर्स होऊन गेले, टेबल परत सेटअप केलं बट ते मला दाखवता नाही आलं कारण की मी एकटाच आहे सर्व्हिसमध्ये आणि किचनमध्ये तो सूरज आहे. मी पण मध्ये मध्ये मला किचनमध्ये जावं लागतं म्हणून थोड्या दिवसातच सगळी बसत तुम्हाला दाखवेन बिझी कसं असतं आणि त्यामध्ये कसे ऑपरेशन्स करतो ते सगळं. बट तोपर्यंत माझी ही प्रॅक्टिस होईल व्हिडिओमध्ये बोलण्यासाठी. आणि लेट्स डू इट, लेट्स मेक इट हॅपन. मिळाला तेव्हा ऑफर्सचे रील्स पण शूट्स केले, तेही करतो इंस्टाग्राम पेजवर जे मी कोलॅबरेट करतो व्हेजिफायमध्ये. फूड ट्रायल्स चालूच असतात काही ना काही. आता गरगरचं फूड ट्रायल आहे, खूप टाईमपासून ट्राय करतो आहे बट एक क्लिक नाही होते. हे क्लिक होईल कदाचित. त्या जानेवारीपासून आपण स्टार्ट करणार आहे बर्गर्स दिसतोय. आणि ही जी पॅटी आहे ती इनाऊज आहे, इथेच बनवली आहे. तेच USB करण्यासाठी खूप टाईम गेला, जवळपास 7-8 महिने गेले. म्हणजे ते क्लिकच होत नाही. म्हणजे ते खाताना पण असं थोडंसं मीठी टेक्स्चर हवं होतं, तेच मिस होत होतं. बट ही पॅटी वगैरे क्लिक झाली आणि ही पॅटी मेन्यूमध्ये येणार जानेवारीपासून. येस. गेला कारण की तो राहतो ठाण्याला, बट त्यांच्या पण टाईमचा रिस्पेक्ट केला पाहिजे. तो ठाण्याला राहतो, बदलापूरवरून तो पुढे जाणार आहे तर त्याला टाईम लागणार ऑब्व्हियसली, म्हणून त्याला जा बोललो. आणि थोडंसं फायनल छोटं क्लोजिंग होतं ते मी करतो आहे. हा एक पॅन आहे, तो मला वॉश करायचा आहे आणि मग नंतर मीही इथून क्लोजिंग करेल आणि निघेल. मला जर का दिवसभरात कुठच्या गोष्टीचा कंटाळा येत असेल ना तर ह्या गोष्टीचा येतो. आयुष्यभर दिवसभर भागादौडी करायची आणि या ट्रेनसाठी एंड ऑफ द डे भागादौडी करायची. ती ट्रेन कधी भेटतच नाही. आणि आज ही मला लास्ट ट्रेन आहे 11:29ची दिसते नाही, 11:29ची लास्ट ट्रेन आहे. ती अजून आलेली नाही आहे, म्हणजे ती निघणार 12-12:15. हाच ट्रेनचा टाईम असतो म्हणून ना खूप वैताग येतो, खूप इरिटेट फील होतं. आणि आज तर निव्वळ माझी चुकी झाली आहे की सूरज असाच निघून गेला काम सोडून. म्हणजे काम करून गेलेला बट मी चेक नाही केला आणि काही गोष्टी होत्या ते मी करत राहिलो ना, म्हणून टाईम झाला. कॅन यू इमॅजिन 11:29ची ट्रेन आहे, 11:50 होत आहेत, अजून आली नाही आहे. आणि ही ट्रेन अशीच लेट असते यार. क्या है यार, कंटाळा, कंटाळा. ही ट्रेन मिळाली आणि ट्रेनमध्ये बसलो बट यार तो टायमिंग 11:29ची ट्रेन 12 वाजता येते. अरे सेंट्रल रेल्वे गोष्ट बरोबर. तर परत घरी जा, थोडं करा, फ्रेश व्हा, परत जेवा थोडंफार कारण की भूक लागतेच घरी जाता. मग कधी चिरणार, कधी झोपणार, मग हेल्थ इश्यूज अशामुळेच होतात. बट एनिवेज दिस इज पार्ट ऑफ लाईफ फॉर नाव.
आय विल डेफिनेटली चेंज इट. येस, असं गेमच झाला असता. रील एडिट करत बसलो आणि डोंबिवली स्टेशन आलं, कळालंच नाही. जर का गेलो असतो पुढे तर याला परत प्रॉब्लेम झाला असता. साठी बस एवढंच ठेवूया, व्हिडिओ खूप मोठा होईल. थँक्यू. जर का इथपर्यंत बघितलं असेल तर व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा.